नमस्कार. आपण किसान पाठशाळेच्या शेती शिवार भेटी अंतर्गत आज आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील एकलारा गावामध्ये. इथे किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनाअंतर्गत एक बी किसानचे BKG9 रोप लावलेलं आहे आणि हे अंतर याचं 5x7 झिगझॅग कचरा मल्चिंग प्रॉपर केलेलं आहे. दोन्ही ड्रीप आतमध्ये आहेत. 70-30 प्रमाण याच्या किसान पाठशाळेच्या 70-30 अंतर्गत. आणि कोणाचं शेत आहे तुमचं? आहे का शेतकऱ्याशी भेटूया आपण. तुमचं द्यावर. माझं नाव नमस्कार, माझं नाव मधुसूदन पवार. मी एकलाऱ्याचा रहिवासी आहे आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून मी हे बी किसानचं बेनं लावलेलं होतं. रोप आहे. हां, रोप. आणि हे आता अंतर किती आहे आपलं? हे 5x6.5 आहे. ते समजा 5x6.5 आहे. कधी लावलेलं आहे? 4 ऑगस्ट. 4 ऑगस्ट. किती आहे रोप टोटल? रोप किती आहे आपलं? हे 3300 झालं. 3300 याच्या आधी केली आहे का केळी? हां, केळी केली याच्या आधी? हां. नाही, याच्या आधी म्हणजे भरपूर वर्ष अगोदर होतं. आता यावेळेस पाणी आलं ज्यानं मग यावेळेस परत केळी लावली. म्हणजे बाबा करत होते पारंपरिक पद्धतीने त्यांच्या. अच्छा, तर ही आता किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनात पहिल्यांदा केळी करतायत इथं. पहिल्यांदाच करताय. आणि ही थंडी आणि एवढं वातावरण खराब असल्यानंतर यावर्षी थंडी खूप मायनस, म्हणजे आमच्या इथं जनरली 15च्या खाली टेम्परेचर जात नाही कधी थंडीत. आणि 15ही राहते, ते फक्त 8 ते 10 दिवस, 15 दिवस जास्तीत जास्त. यावर्षी 15च्या खाली 10-12च्या जवळपास टेम्परेचर राहिलं आणि लगातार 1.5-2 महिने झाले टेम्परेचर तेवढंच आहे. पण हे आता प्रॉपर किसान पाठशाळेच्या गाईडलाईन अंतर्गत याला 2दा ब्लिचिंग पावडर सोडलेली आहे, 2दा चुना सोडलेला आहे, चुन्याचा पाणी. त्याच्यामुळे याच्यावर थंडीचा किंवा वातावरणाचा कुठलाही इफेक्ट नाही आहे. पानाचं आणि प्रॉपर किसान पाठशाळेच्या गाईडलाईननुसार हे सगळी प्रॅक्टिस करत असल्यामुळे मार्गदर्शनाखाली फर्टिगेशन शेड्यूल आणि त्याच्या हिशोबाने तर पानाचा प्रॉपर गॅपिंग, पानं एकदम अंतर भरपूर आहे, कॅनोपी आहे आणि अंतर व्यवस्थित असल्यामुळे पानं एकामेकाला टेकत नाहीत, ओव्हरलॅपिंग झालेलं नाही. 5x6.5 आहे आणि पानाचा ग्रीनरी, क्लोरोफिल एकदम व्यवस्थित आहे. आणि याच्याबरोबरचे जे आजूबाजूच्या क्षेत्रात ज्यांनी लावलेली आहे केळी, ते परंपरागत पद्धतीने करतात. 2-4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, पण त्यांच्या कोणाच्याही शेतात असा हे नाही आहे, एवढी ग्रीन आणि एवढी क्वालिटी मेंटेन झालेली नाही आहे. वाटत नाही कुठेच थंडीचा असर? तुम्हाला काय वाटते बा किसान पाठशाळेचा? आता बाकी कंपन्या जनरली कसं रोप विकतात, पैसे घेतले, रोप पाठवून दिलं, तुम्हाला संपलं. तर तुम्हाला त्या कंपन्यात आणि किसान पाठशाळेत काय फरक वाटला? किसान पाठशाळेची एक गोष्ट मला फार आवडली की बा, ज्यावेळेस आपण रोप बुकिंग करतो त्याच्यानंतर काही दिवसातच ते आपल्याला शेड्यूल देतात आणि त्या शेड्यूलनुसार जर आपण 100% जर त्यांना फॉलो केलं तर मला तरी वाटते की बा 100% आपल्याला पीक अपेक्षित प्रमाणाने येते. आणि जसं बा किसान पाठशाळेत जे प्रतिनिधी असतात त्यांच्या सर्व्हिस सेवेबद्दल कसं काय वाटतं? त्यांची वेळोवेळी त्यांनी येऊन मार्गदर्शन केलं प्रत्येक वेळेस. म्हणजे कधी कधी तर आपल्याला न सांगता येते शेतात पाठीमागून जाऊन चक्कर मारून गेले. आणि जसं ऑफिसला कधी फोन केला, काही अडचण असली तर फोन उचलतात, प्रॉपर प्रतिसाद असतो का? फोन उचलतच नाही कसं? नाही, 100% म्हणजे तुमची सर्व्हिस चांगली आहे आणि तुमचे जे काही इकडे प्रतिनिधी असतील ते वेळोवेळी येऊन सर्व मार्गदर्शन, म्हणजे फोन करा ते त्यावेळेस आपल्याला तेवढी माहिती देतात. काही अडचण आली नाही? म्हणजे पहिल्यांदा केलं तरी तुम्हाला काही कुठं अडचण आली नाही? पहिल्यांदा केळी करतात आणि पिकाकडे बघितल्यानंतरही तुम्ही जे जनरल शेतकरी सगळे करतात केळी, त्यांना पिकाकडे बघितल्यानंतरच समजेल की बा पहिल्यांदा करणारा शेतकरी जर एवढी सुंदर केळी मेंटेन करू शकतो तर हे प्रॉपर किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनानुसार आणि तंत्रानुसार शेती जर केली तर केळी शेती काही कठीण नाही. जसं लोक म्हणतात, काही भरपूर जणांचा असा समज असतो का केळी खूप कठीण पीक आहे, त्याला खूप हे बघायला लागतं आणि केळी एकाच मोसमात केली पाहिजे. तसं काहीही नाही. तुम्ही जर किसान पाठशाळेच्या मार्गदर्शनाखाली जर केली तर तुम्ही 12ही महिने कधीही केळी लावू शकता. फक्त त्या वातावरणानुसार तुम्हाला तशी काळजी घ्यायला लागेल. तुम्ही थंडीत जर लावली तर थंडीपासून वाचवायसाठी त्याला बोरू लावून त्याचं
प्रोटेक्शन करायला लागेल किंवा उन्हाळ्यात जरी लावले तरी उन्हाळ्यातही तुम्ही बोरू लावून उन्हाळ्यापासून त्याचं प्रोटेक्शन करू शकता आणि उन्हाळ्यातही केळी यशस्वी होऊ शकते. असं काही नाही की तुम्ही पावसाळ्यातच जून जुलै ऑगस्टमध्येच केळी लावायला पाहिजे असे काही जरुरी नाही आहे. केळी हे बारमाही कधीही लावून तुम्ही घेऊ शकता असं पीक आहे. बरोबर. कॅनोपी वगैरे मस्त बनली आहे.